सदवंदियाणं तिवणैदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. पंचास्तिकाय संग्रहामध्ये 48 नंबरची गाथा बघत होतो. 47 वर अजून सगळं आम्ही त्यातलं वर्णींच्या प्रवचनमधलं वगैरे विशेष वाचलं, ते पण आहे, तुम्ही ऐकू शकता पाहिजे. 48चं पण टीका झाली होती, अर्धी झालं की चालू आहे. नाणी नाणं च सदा अथंतरी दादू अण्णमण्णस दोण्णम् अचेदणत्तं पसजदि सम्मं जिणावमदं. काय सांगितलेलं, द्रव्य आणि गुण यांना जर पृथक वस्तू मानलं, सर्वथा वेगळे मानलं तर काय आपत्ती येते, त्याच्यासाठी ही गाथा द्यायला लागली. मागं 2-3 गाथामध्ये हेच सांगितलं होतं की द्रव्य आणि गुण हे कथनचित भिन्न आहेत, सर्वथा भिन्न नाहीत. जर त्यांना सर्वथा भिन्न असे वस्तू मानलं तर काय आपत्ती येते, त्याच्यासाठी म्हणून ही गाथा दाखवायला. जर ज्ञानी आत्मा आणि ज्ञान गुण जर सदैव परस्पर अर्थांतरभूत म्हणजे भिन्न पदार्थ असतील, म्हणजे ज्ञान आणि ज्ञानी, आत्मा आणि ज्ञान गुण किंवा द्रव्य आणि त्याचे गुण जर सर्वथा भिन्न असतील, आता इथं ज्ञान आणि ज्ञानाचं वर्णन चाललं असल्यामुळं त्यांनाच घ्यायचं. हां, तर दोहोंना सुद्धा अचेतनपणा प्राप्त होईल, कारण ज्ञान आहे चेतन आणि त्याच्याद्वारे आत्मा जाणतो असं आपण भेद करून सांगतो. त्यावेळेस ते ज्ञान चेतन आहे, आत्मा अचेतन आहे, कारण आत्म्याचे अन्य सगळे गुण अचेतन म्हणले जातात, एक ज्ञान गुणच चेतन आहे म्हटलं जातं. पण आपण तिथं प्रदेशभेद मानत नाही आहे, पण त्यांनी प्रदेशभेद मानते की सर्वथा ज्ञान गुण म्हणजे वेगळंच काहीतरी द्रव्य आहे आणि जीव म्हणजे वेगळं द्रव्य आहे. तर असं सर्वथा वेगळं नाही. जर मानलं तर आत्मासुद्धा अचेतन होईल आणि आत्म्याशिवाय असणारं ज्ञानसुद्धा अचेतन होईल. तर दोहोंनाही अचेतनपणा प्राप्त होईल की जे जिनेंद्र भगवंतांना सम्यक प्रकारे अमान्य आहे. जिनावमदम, तो जिनांचा अवमान आहे, अवमत आहे, जिनेंद्र मताच्या बाहेर आहे तो, असं सांगायचं. त्यामुळं द्रव्याला गुणापासून सर्वथा वेगळं करू नका. मग माझे सगळे अनंत गुण माझ्यामध्ये कॉन्स्टंट आहेत, हे जर बघितलं तर आपल्याला परनिरपेक्षता येईल. आपण जसं सगळ्यासाठी परावर अवलंबून असतो, ज्ञानासाठी, सुखासाठी, शक्तीसाठी, कुठलं तरी औषध खायला पाहिजे, बदाम गूळ खायला पाहिजे, तूप खायला पाहिजे, सगळा परावर अवलंबून, अन्नानी, आहारांनी, औषधांनी माझ्यामध्ये शक्ती. म्हणजे तुम्ही तुमचा वीर्य गुणच विसरला, स्वतःपासून वेगळा करून टाकला. त्याच्यातून मला वीर्य येतं, बळ येतं, ही मान्यता. व्यवहारात घेणार अवलंबन नाही असं नाही आहे, खाणं पिणं काय सोडणार नाही आहे. कुठल्या आता मुनिराज आहे तरीसुद्धा ते सांगितलं, कितीही बलशाली असतील, सगळ्या वृद्धींचे धारी असतील तरीसुद्धा सांगितलं ते आहार घेतात की नाही. मग आहार घेणार ती शरीराची एक आवश्यकता म्हणून एक काय म्हणायचं, हे म्हणतो ना, शकट चालवण्यासाठी सल्लेखनेपर्यंत, म्हणून तिथं निरासक्त बुद्धीने आहार ग्रहण करणार. पण सांगितलं त्याच्यामुळं मला बल आहे ही भावना नसते जेव्हा ते आहार घेतात तेव्हा. आणि आपण जेवतो त्यावेळेस आज मी जेवलोच नाही या विचारानेच हैराण असतो आपण, आणि त्याच्यानेच जास्त निर्बळ होतो किंवा अशक्त होतो. म्हणजे कोणतरी परगावी गेलाय आणि त्याला समजा डबा न्यायचा विसरला किंवा रस्त्यात त्या बसमध्ये ट्रेनमध्येच त्याला खूप ट्रॅव्हलिंगला वेळ गेला आणि त्याला खायला मिळालं नाही कुठं, तर त्याचे विचार काय, आता मी खाल्लोच नाही आहे, किती वेळ झालं मला काय मिळालंच नाही आहे, या विचाराने जास्त अशक्त जाणवतो स्वतःला तो. आणि तेच म्हटलं की असेल आणि थकवा आल्यासारखं होतो, गळाटल्यासारखं होतो, म्हणजे परिणामातूनच बळ आहे तुमचे. आणि तेच सांगितलं, पिक्चर बघायला बसलोय, 3 तास खाल्लंच नाही, काय पिलंच नाही, थिएटरमध्ये काय मिळालंच नाही, किंवा जाऊन तिथं बसलाय तर टी व्ही समोर पण आठवण पण राहिली नाही, तर 3 तासात किती थकवा. किंवा काय अजून प्रोग्राम असतील बाहेर, त्या प्रोग्राममध्ये गेलो, फंक्शन असेल कुठं, तिथं काय आपण खाण्यापिण्याचं सगळं विसरून गेलेलो असतो, आणि मग त्याच्यामुळं जगतोय, त्याच्यामुळं मला बल आहे ही भावना तुम्हाला काय म्हणायचं
अशक्त आणि सशक्त बनवते. म्हणून सांगितलं गुण आपल्यापासून वेगळे मानलेत ना तर तिथं त्याचं फळ मिळणार. म्हणजे आपण असं म्हणत नाही स्पष्टतेने की कोणी माझे गुण वेगळे आहेत, माझं ज्ञान वेगळं आहे असं तर म्हणत नाही, पण तरीसुद्धा मान्यतेमध्ये अशी पडलेले असतील तर ते परमतात प्रवेशच झाला आपला. म्हणून सांगितलं जे काय भगवंतांनी सांगितलेलं आहे ते यथार्थ आहे. त्यामुळं माझे गुण माझ्यामध्ये सगळे तसे फिक्स्ड आहेत आणि अनादीपासून आहेत, अनंत काळापर्यंत असणार आहेत. असं नाही आहे की पर्याय बदलली, आपली गती बदलली, त्यावेळेस आपलं काहीतरी ज्ञान कमी झालं. आता सांगा त्या किडामुंगीला किती ज्ञान आहे, तुम्हाला किती ज्ञान आहे? अल्पच आहे ना. हां म्हणजे असं वाटतं की मनुष्याचं ज्ञान खूप ग्रेट आणि त्या अशा क्षुद्र जीवांचं किंवा सूक्ष्मजीवांचं वगैरे ज्ञान अल्प. मग क्षयक्षमच आहे ना, क्षायिक ज्ञान कुठं आहे तुम्हाला तरी? मग त्या पण अवस्थेमध्ये केवळ ज्ञानाची शक्ती आहे, तुमच्यामध्ये पण आहेच. त्यामुळे कुठं गेलं तरीसुद्धा ज्ञान गुण नष्ट होत नाही जीवाचा. आणि अचेतनापासून ज्ञान येत नाही. दोन्ही गोष्टी क्लिअर असतील तर आपल्या ज्ञानाचा आपण आनंद भोगू शकतो. तर हे काल मी सगळं वाचलं होतं, एकदा शॉर्टमध्ये घेते. द्रव्य आणि गुण भिन्न पदार्थ असतील तर हा दोष येतो. जर ज्ञानी आत्मा ज्ञानापासून पृथक पदार्थ असेल, म्हणजे आत्मा आणि ज्ञान सगळं जर असं तत्वरूपाने सांगायला लागले, त्यामुळे तसं ऐका, सोपं आहे, अवघड नाही आहे. ज्ञानी आत्मा ज्ञानापासून भिन्न पदार्थ असेल तर आपल्या करणरूप अंशाविना, करण म्हणजे साधन, ज्ञान हे करण आहे, साधन आहे, मग त्या ज्ञानाशिवाय असणारा तो आत्मा करणाचा व्यापार करण्यात असमर्थ असल्यामुळे अनुभवन न करणारा आत्मा अचेतनच होईल. ज्याच्यामध्ये ज्ञान नाही असा तो ज्ञानापासून वेगळा असणारा आत्मा नियमाने अनुभव न करत असल्यामुळे अचेतन होईल. मग त्यांनी उदाहरण दिलंय की जसं परशुरहित देवदत्त. काल आपण काय बघितलं होतं हे उदाहरण, की कोणी देवदत्त आहे आणि तो त्या परशु म्हणजे कुऱ्हाडीच्या द्वारे लाकूड कापतोय. तर त्यावेळेस तो म्हणजे हे भिन्न द्रव्यामध्ये घटून दाखवले उदाहरण, की तो हा म्हणतोय शंकाकार जसं ती परशु वेगळी आणि हा देवदत्त वेगळा आहे तरी त्याच्यानी काटतो का नाही. मग तसंच ज्ञान वेगळं आहे आणि जीव वेगळा आहे आणि मग तो जीव ज्ञानाने जाणतो, असं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, असं शंकाकाराचं मत आहे. त्यावेळेस आपण त्यांना खुलासा करून सांगतोय की द्रव्याचे गुण हे असे भिन्न द्रव्य नाहीत, काहीतरी भिन्न वस्तू आहे असं नाही आहे, त्यामुळे ते त्याच्यापासून वेगळं राहत नाहीत. आता हे कर्णाकडून सांगितलं, ज्ञानाकडून. आता सांगतायत ज्ञानीकडून. मग काल काय घेतलं होतं आपण ह्याच्यावर, ज्ञान आहे ते कोण करताय आणि कोण करण आहे सांगा. हां असं घेतलं होतं आम्ही काल. द्रव्य किंवा आता इथं द्रव्य म्हणताना आत्मा आहे, मग आत्मा कोण आहे, कर्ता. आणि गुण किंवा आता इथं आहे ते ज्ञान वगैरे, ते काय आहे, करण. मग हे अभिन्न पक्षामध्ये घटवून दाखवलंय. आता भिन्न पक्षामध्ये त्यांनी उदाहरण कसं घेतलं, दिसतंय का बोर्ड, सगळ्यांना दिसतंय का बोर्ड? आणि आता भिन्न पक्षामध्ये कसं सांगितलं, देवदत्त आणि त्याचं परशु म्हणजे कुऱ्हाड, परशु म्हणा तुम्हाला शब्द समजण्यासाठी, कुऱ्हाड. मग जसं देवदत्त भिन्न असणाऱ्या कुऱ्हाडीने कार्य करतो की नाही, मग लाकूड कट करायचं कार्य भिन्न असताना सुद्धा ह्याच्याद्वारे होतं, मग तसं ज्ञान आत्म्यापासून भिन्न आहे आणि ते त्याच्याद्वारे कार्य करतं, जाणतं असं म्हणा, असं शंकाकाराचं मत आहे. पण हे बरोबर नाही, हे आपण सिद्ध करून दाखवतो. मग आता ह्या कर्णाकडून सांगितलं की जर हे करण या कर्त्यापासून सर्वथा वेगळं असेल तर कर्णाचा व्यापार करण्यात हे स्वतः असमर्थ असल्यामुळे आत्मा जाणणार नाही. आता सांगतायत कर्ता या कर्णापासून सर्वथा वेगळा झाला तर काय होईल. जर ज्ञानी आत्म्यापासून पृथक वस्तुभूत असेल तर, म्हणजे जर ज्ञानी आत्म्यापासून पृथक वस्तुभूत असेल तर आपल्या कर्तृअंशाविना
कर्तृत्वाच्या व्यापारात असमर्थ झाल्याने चैतन्याचे अनुभवन न करणारे ज्ञान अचेतनच होईल. आता कोण अचेतन होईल म्हणलं? आता ज्ञान आत्म्यापासून वेगळं आहे असं मानलंय, म्हणजे हे वेगळी वस्तू आहे, हे नाही आहे, त्याचा आधाररूप हे ज्ञान आत्मा नाही आहे. मग असं असताना करताच राहिला नाही, त्यामुळं ते ज्ञानसुद्धा अचेतन होऊन जाईल. जो वेगळा काढला तो अचेतन होणार आहे. कारण त्याचं तिथं त्याचं कार्यच दिसून येणार नाही. ज्ञानाचं वेगळं असेल तर ते कार्य दिसणार नाही, आणि आत्मा वेगळा असेल तर त्याचं कार्य दिसून येणार नाही. मग त्यांनी काय मानलं? तिसरं पक्ष युतसिद्ध म्हणा. आत्मा आणि ज्ञान हे वेगळे वेगळे असले तरी सुद्धा त्यांचं जोडून मग ज्ञान होतं असं म्हणा, असं कोणी शंकाकार म्हणतोय. म्हणजे पृथक सिद्ध आहेत असे ज्ञान आणि ज्ञानी यांच्या संयोगाने चेतनपणा येतो असं माना, तर असं सुद्धा म्हणणं योग्य नाही. कारण निर्विशेष द्रव्य व निराश्रय गुण शून्य म्हणजे अवस्तू आहेत. काय सांगितलं होतं काल ह्याच्यावर? निर्विशेष द्रव्य म्हणजे काय आणि निराश्रय गुण म्हणजे गुण हे कधीही आश्रयाने राहतात द्रव्याच्या. मग जे जर द्रव्यच नाही राहिलं तर ते गुण कोणाच्या आश्रयाने राहणार? त्यामुळे त्यांचं अस्तित्व राहणार नाही. आणि जे द्रव्य आहे ते विशेषाने रहित कधी नसतं. म्हणजे द्रव्य सामान्य म्हटलं होतं काल, आणि हे गुण वगैरे विशेष घेतले होते. मग सामान्य विशेषात्मक द्रव्य आहे असं आपण म्हणतो ना. मग त्यामुळं जर विशेषाने रहित असं सामान्य कधीच आढळत नाही, नसतंच. मग त्यामुळं म्हणलं निर्विशेष द्रव्य ही वस्तूच नाही, अवस्तू आहे. आणि निराश्रय गुण, गुण हे याच्या आश्रयाने असतात द्रव्याच्या. मग तसे गुण जर मानले की काहीतरी द्रव्यापासून वेगळे आहेत असे, तर ते सुद्धा अवस्तू होईल. म्हणून आम्ही ह्याच्यासाठी आधार दिलं होतं अष्टसहस्रीचं, की त्यांनी म्हणलंय सगळ्या मतवादींचं खंडन करताना हेच सांगितलं आहे आपण, निर्विशेषम ही सामान्यम. निर्विशेष असणारं सामान्य म्हणजे विशेषाने रहित असणारं सामान्य शशविषाणाप्रमाणे आहे, म्हणजे सशाच्या शिंगाप्रमाणे आहे. आणि तसंच सामान्याने रहित विशेष सुद्धा तत्समच आहे, म्हणजेच शशविषाणाप्रमाणेच आहे असं त्यांनी तिथं खुलासा करून सांगितलं होतं उदाहरण. भावार्थ वाचलं होतं थोडंसं. आत्मा करता आहे आणि ज्ञान करण आहे. जर आत्मा ज्ञानापासून भिन्न मानला तर आत्मा करणाचे कार्य करण्यास असमर्थ ठरेल व त्यामुळे तो आत्मा जाणू शकणार नाही. तसेच ज्ञान आत्म्यापासून भिन्न मानले तर ज्याप्रमाणे देवदत्ताविना परशु हे करणही आपल्या कर्तृअंशाच्या अभावी देवदत्ताच्या व्यापारात असमर्थ आहे, तद्वत आत्म्याविना ज्ञान हे करणही आत्म्याचे कर्तृत्वाचे कार्य करण्यास असमर्थ ठरेलच व ते जाणूही शकणार नाही. खूप सोपं आहे, हे शब्द जास्त वापरून सांगायला लागले त्यामुळे आपल्याला वाटतं अवघड आहे वगैरे, पण सामान्य सांगितलंय ज्ञान ज्ञानीशिवाय नाही आणि ज्ञानी ज्ञानाशिवाय नाही, आणि कार्य करू शकत नाही दोघं पण तसं. म्हणून ज्ञानास अचेतनपणा प्राप्त होईल. सारांश, आत्मा व ज्ञान दोन्ही अचेतन होतील. ज्याप्रमाणे काठीच्या संयोगाने पुरुष काठीवाला होतो, तद्वत आत्म्यापासून भिन्न पृथक असणाऱ्या आत्मा व ज्ञान यांच्या संयोगाने दोन्ही चेतन होतील असे मानावे तर तेही अयुक्त आहे. काय कळलं? अन्यमतवादींनी म्हणलंय ना की अन्य पडलेलं ज्ञान येऊन चिकटतं आत्म्याला आणि मग आत्मा जाणतो. मग ही मान्यतेचं खंडन करण्यासाठी सांगायला लागले की काठी दूर आहे आणि त्याचा संयोग झाल्यावर तुम्ही त्या पुरुषाला काठीवाला, दंडीवाला, टोपीवाला असं नाव देतो, चष्मेवाला. त्याप्रमाणे आत्म्यापासून कुठंतरी भिन्न असणारं असं ते ज्ञान आहे आणि त्यांचा संयोग होणार आणि मग ते दोन्ही चेतन होतील असं मानणं सुद्धा चुकीचं आहे. कारण जी वस्तू स्वभावतः अचेतन आहे त्याला कोणी चेतन करू शकत नाही आणि जी चेतन आहे त्याला अचेतन करू शकत नाही. मग असं कुठून तरी येऊन ज्ञान जोडलं जातं आणि मग आत्मा ज्ञानी होतो असं म्हणणं
योग्य नाही. नाहीतर मग कुठलीही वस्तू ज्ञानी व्हायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये ज्ञान नाही का शास्त्रामध्ये? ज्ञानी आहे का अज्ञानी आहे शास्त्र? ज्ञानी म्हणा, कारण त्यातून ज्ञान येतं आहे आपल्याला. मग ते त्याच्यामध्ये जीव नाही आहे आणि जीवाबरोबर असणारं ज्ञान नाही आहे, त्यामुळे ही अचेतन गोष्ट आहे. मग तसं सांगितलं की याला कोणी ज्ञानी बनवू शकत नाही, तसं मला कोणी ज्ञानरहित बनवू शकत नाही. आणि जर मी ज्ञानरहित असेल तर कोणी बाहेरून येऊन ज्ञान घालून मला ज्ञानी करू शकत नाही. करू शकत असलं तर मग त्या डेड बॉडीला करा बघू ज्ञानी. जीव निघून गेलाय तर त्याच्यामध्ये आता ज्ञान होतं आणि त्याचा संयोग करून त्याला पण ज्ञानी करायला पाहिजे, पण असं तर होत नाही. जसे काठीच्या संयोगाने पुरुष काठीवाला होतो, त्याप्रमाणे आत्म्यापासून भिन्न पृथक असणाऱ्या आत्मा व ज्ञान यांच्या संयोगाने दोन्ही चेतन होतील असे मानावे तर तेही अयुक्त आहे. कारण ज्ञान आणि आत्मा यामध्ये गुणगुणी भाव आहे. दोघं पण अभेद रूप आहेत. ज्ञान आदी गुण आहेत आणि आत्मा हा गुणी आहे. मग गुणगुणी भाव जिथं कुठं असतो, जे अभिन्न वस्तू असते त्याच्यामध्येच गुणगुणी भाव घटित होतो. विशेष गुणाशिवाय गुणी द्रव्य अवस्तूच आहे आणि आधारभूत गुणी द्रव्याशिवाय निराश्रय गुणही अवस्तू आहेत. म्हणजे द्रव्य म्हणायचंच कशाला मग? जर गुण वेगळे पडलेले असतील तर द्रव्याची परिभाषाच बदलावी लागेल आपल्याला. जर असं त्यांच्या अँगलमधनं विचार करून बघू आपण, जे परमार्थवादी म्हणतायत ना की द्रव्य वेगळं असतं आणि गुण वेगळे असतात, तर मग आता त्यांचं मत पण ते तेवढंच ठामपणे मांडतात. असं काही नाही की ते उगीच काहीतरी बोलतायत असं नाही आहे. मग त्यांच्या व्ह्यूनी कसं सांगितलं आहे त्यांनी, द्रव्य म्हणजे वेगळं काहीतरी वस्तू आहे आणि गुण हे वेगळी वस्तू आहे. पण द्रव्याचं काय म्हणून अस्तित्व सिद्ध करणार मग ते? द्रव्य म्हणायचं कशाला? आपण द्रव्याची परिभाषा काय केली? अनंत गुणांचं पिंड. म्हणजे त्या गुणांकडनंच त्याचं आयडेंटिफिकेशन आहे त्या द्रव्याचं, नाहीतर द्रव्य कोणाला म्हणताच येणार नाही. म्हणजे आता त्यांनी जी मानलेली वस्तू आहे ती विदाऊट गुण, काय त्याच्यात भरलंय काय? मग द्रव्य म्हणणार कशाला मग त्यांनी, जर त्यात गुणच नाही आहेत तर? आणि गुण पण याचे आहेत असं कसं सांगणार? ते गुणांचं काहीतरी विशेषता आहे ती त्या द्रव्याच्या निमित्तात विशेषता आहे. आणि जर त्या द्रव्यापासूनच गुण वेगळे असतील तर त्याचं पण आपण अस्तित्व राहणार नाही, त्याची आपण ओळख करू शकणार नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की हे दोन्ही अवस्तू होतील, गुणाशिवाय द्रव्य आणि द्रव्याशिवाय गुण. म्हणून त्यांच्यामध्ये कथंचित अभिन्नता माना असं सांगायला लागले. तसेच ज्ञानाशिवाय आत्मा कसा आणि आत्म्याशिवाय ज्ञान कसे? आत्माच नाही आणि ज्ञान आहे, आणि ज्ञान आहे आणि आत्माच नाही आहे, असं कधीही होत नाही. प्रॅक्टिकलीच नाही दिसत आहे तर आपण कसं मानणार? कोणी असमतवादी म्हणेल तर कसं की आत्म्याशिवाय ज्ञान आहे आणि ज्ञानाशिवाय आत्मा आहे? कारण त्यांना पण सिद्ध करायचं म्हटल्यावर हे आत्ता जी वस्तू दिसतीये ना ह्यांच्यावरूनच सिद्ध करणार त्यांनी, पण असं दाखवू शकणार नाहीत की ज्ञान कुठं आहे आणि आत्मा कुठं आहे. आता त्यांचा संयोग झाला असंच म्हणणार आहे तुमच्या ठिकाणी ते. आता माझ्या ठिकाणी आत्मा आणि ज्ञान आहे तर त्यांनी म्हणणार हे संयोग झालाय, याच्या पूर्वी हे वेगळे वेगळे होते. तेच की मग तसंच म्हणतात ते. 2 पर्वतावर 2 जण आहेत, आत्मा एकीकडे एका पर्वतावर आणि ज्ञान दुसऱ्या पर्वतावर, आणि मग ते येऊन समवाय नावाच्या पदार्थाने त्यांचा संयोग होतो आणि मग आत्म्याला ज्ञान होतं असं ते म्हणतात. पण आता जर आपण त्यांना असं विचारू शकतो की माझ्या आत्ता जीवाच्या ठिकाणी कुठं वेगळं ज्ञान आहे, तर ते उत्तर देणार की हा संयोग होण्याच्या पूर्वी जीव वेगळा होता आणि ज्ञान वेगळं होतं, आणि मग संयोग झाल्यावर तुमची ही अवस्था दिसते. पण असं तर कधी होत नाही. जसं शरीर काढून टाकलं तसं ज्ञान काढून टाकता येत नाही. शरीर बदलून दुसऱ्या गतीत गेलो, दुसऱ्या शरीरात गेलो, तर तसं ज्ञानाने सोडून पहिला अज्ञानी झालो परत ज्ञानी झालो असं तर होत नाही. अज्ञानी कोणाला म्हणायचो? ज्ञानाने शून्य असणारा तो अज्ञानी. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रतिषेध असतात. कुठले? कुठले प्रतिषेध? 2. अज्ञानी कोणाला म्हणायचं सांगा? स्फूर्ती
श्रुती काकी? मिथ्या ज्ञानवाले ते अज्ञानी. 2 प्रकारचा प्रतिषेध म्हणाले मी, माहिती आहे का 2 प्रतिषेध कुठले? पहिलं सांगितलं पर्युदास प्रतिषेध. माहिती आहे. प्रसज्ज प्रतिषेध. प्रसज्ज म्हणजे काय हो? पर्युदास म्हणजे कथंचित विरोध असतो, कथंचित प्रतिषेध असतो. आणि प्रसज्ज मध्ये सर्वथा विरोध असतो. मग जेव्हा आता आपण अज्ञान म्हणतोय, एखादी वस्तू, एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती अज्ञानी आहे असं म्हणतोय, त्यावेळेस काय अपेक्षा आहे? दिसतंय का बोर्ड? तर जेव्हा पर्युदास म्हणतो त्यावेळेस तिथं कथंचित विरोध आहे, म्हणजे ज्ञान सर्वथा नाहीये असं नाहीये. मग एक्झाम्पल काय दिलं? अज्ञानी आहे याच्यासाठी दोन्ही घटवतोय ना आपण. कोणीतरी अज्ञानी जीव त्याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रतिषेध घटवायचे. कसं लावले ते? पर्युदास प्रतिषेध मध्ये कथंचित ज्ञानाने रहित म्हणजे अल्पज्ञानी लावायचा. इथं अल्पज्ञानी, क्षयोक्षम ज्ञानी, मतिश्रुत ज्ञानी किंवा निगोधी जीव, हे सगळे जे अक्षराच्या अनंतवा भाग एवढं ज्ञान आहे त्यांच्यामध्ये पण, तर ते हे सगळे अल्पज्ञानी जीव इथं घेतले. त्यांना म्हटलं अज्ञानी. पर्युदास प्रतिषेध झाला तो की कथंचित त्यांच्यामध्ये ज्ञान म्हणजे पूर्णता नाही, या अपेक्षेने ते अल्पज्ञानी, अज्ञानी आहेत. आणि प्रसज्ज प्रतिषेध म्हणताना सांगा कोणाला घ्यायचं? अज्ञानी जीव हे जीव नाही लावायचं, अज्ञानी असं म्हणताना जीव नका. अज्ञानी कोण आहे? जो कोणी अल्पज्ञानी आहे तो पण अज्ञानी आहे, आणि जे जड पुद्गल द्रव्य आहेत ते पण अज्ञानी आहेत, किंवा अन्य सगळे द्रव्य, जीव सोडून अन्य सर्व द्रव्य सगळे अज्ञानी आहेत का ज्ञानी आहेत? अज्ञानी आहेत ना, जीव सोडून बाकी सगळे अज्ञानी होते. मग इथं म्हणलं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक केला? तर सांगितलं की जे जीवामध्ये घटवतोय ते पर्युदास प्रतिषेध आहे, म्हणजे कथंचित विरोध केलाय. आणि तेच इथं जेव्हा अन्य द्रव्यामध्ये घटवतोय त्यावेळेस ते प्रसज्ज प्रतिषेध म्हणायचं. म्हणजे काय? सर्वथा त्याच्यामध्ये ज्ञान नाही म्हणून हे अज्ञानी आहेत, पण असं जीवामध्ये घटत नाही. जीव कधी सुद्धा सर्वथा शून्य झालाय ज्ञानापासून असं होत नाही. कुठलाही प्रसंग असू दे, कुठलीही गती असू दे, अवस्था असू दे, सगळीकडे सांगितलं ज्ञान किंचित तरी ज्ञानाचा उघाड असतोच, अन्यथा तो जीव जड होऊन जाईल. एखादा मूर्ख आहे म्हणतो, मंदबुद्धी आहे म्हणतो, त्याच्यामध्ये ज्ञान असतं का नाही? असतं. मग सांगितलं तिथं ज्ञानाचं फक्त क्षयोक्षम मंद असेल, अल्प असेल, तर तिथं आता हे बघतोय ना आपण, जे सूक्ष्म जीव असतात त्यांना सुद्धा ज्ञान असतं का नाही हो? मन नसतं ठीक आहे, पण ज्ञान असतं का नाही? ज्ञानाचं कार्य तर दिसून येतं, सगळं आहार, भय, मैथून, परिग्रह ज्ञानाच्या द्वारेच तर चालू आहे. खायचं प्यायचं कळतंय का नाही? हे खायला पाहिजे, हे नको, हे तिकडं अग्नी आहे, स्पर्श गरम आहे, कळतंय, ज्ञानानेच तर जाणवतंय. नाहीतर आगीत जाऊन भस्म होतील किती. त्यामुळं ज्ञानाचं कार्य बाहेर कमी दिसतंय म्हणून ते ज्ञान रहित आहेत असं नाही आहे. अल्पज्ञानाचा क्षयक्षम तिथं पण उघाड असतोच. काय शंका आहे का कोणाला? म्हणून त्यांनी वाक्य कसं घेतलंय? ज्ञानाशिवाय आत्मा कसा आणि आत्म्याशिवाय ज्ञान कसे? म्हणून आत्मा व ज्ञान यांचा काठी व काठीवाला पुरुष याप्रमाणे युतसिद्धपणा घटित होत नाही. मग कुठला संबंध आहे ज्ञान आणि आत्म्याचा? काल घेतलं होतं आपण. कुठला संबंध आहे ज्ञान आणि आत्म्याचा? अविनाभाव. नाही, तसं नव्हे. हे जसं त्यांनी युतसिद्धपणा घटवलाय, म्हणजे काय, बहिरंगामध्ये 2 द्रव्याचा संबंध लावलाय, तसं द्रव्य आणि गुणाचा कुठला संबंध असतो?
नित्य तादात्म्य संबंध असतो. नित्य तादात्म्य संबंध. हं. युतसिद्ध म्हणजे बाहेरून येऊन जोडलं गेलं आणि त्यांचं संबंध सिद्ध झालाय, याला म्हणायचं युतसिद्ध. आणि जे स्वभावतः जोडलेले आहेत त्यांना म्हणायचं अयुतसिद्ध. म्हणजे त्यांचं काही युती झाली नाही, भेट झाली नाही, एकमेकांमध्ये मिसळलेले नाही आहेत, अशा त्या द्रव्यांचा आणि गुणांचा अयुतसिद्ध संबंधच आहे. अनादीपासून ते नित्य तदात्मरूपच आहेत. गुण हे त्या द्रव्याशी आत्मरूप तद्रूप असतात, म्हणून त्यांचा तादात्म्य संबंध आहे. काय फायदा सांगा समजून? काय समजलं नाही असं तर म्हणा, नाही तर मग समजलंय का नाही? आता हे जीवावर आणि ज्ञानावर घटवून दाखवलंय. आपण अन्य द्रव्यावर घटवू शकतो. कसं? त्यांनी जेसनाचार्यांनी घेतली आहे टीकेमध्ये उदाहरण. ह्यांनी तर देवदत्त आणि परशु असं उदाहरण घेतलंय ना. त्यांनी तिथं अग्नी आणि त्याची उष्णता असं घेतलंय. आता हे दोन द्रव्यातला संबंध झाला देवदत्त आणि परशुचा. एका द्रव्यामध्ये आपल्याला घटवून दाखवायचं आहे आत्मा आणि ज्ञान वेगळे नाही आहेत, ह्याच्यासाठी उदाहरण घेतलं त्यांनी अग्नी आणि त्याची उष्णता, जसं एकमेकांपासून वेगळे नाहीत. आणि जर वेगळे झाले म्हणलं तर काय आपत्ती येईल? अग्नी थंड होईल असं त्यांनी सांगितलं. जसं इथं आत्मा जड होईल म्हणलं, ज्ञानरहित आत्मा जड होईल आणि आत्मारहित ज्ञान जड होईल. मग तसं उष्णतारहित अग्नी शीतल होईल आणि अग्निरहित उष्णता असेल तर ती पण शीतल होईल. त्यामुळं दोघांचं पण अस्तित्व राहणार. उष्णता राहणार कुठं? अग्नीला सोडून. असं कुठं त्याचं अस्तित्वच राहणार नाही वेगळं की उष्णता इथं आहे आणि अग्नी इथं आहे आणि मग त्यांच्या संयोगाने उष्ण झालं असं म्हणायला. त्यामुळं दोन्हीसुद्धा शीतल होतील. आणि तसंच अन्य उदाहरण सांगा बघू, ज्यांचं की तदात्म संबंध प्रसिद्ध आहे. असं अनेक उदाहरणांमध्ये आपण बघतो शास्त्रामध्ये. असं मी असं काही उदाहरण काढत बसले होते पहाटे. काय आपल्याला बुद्धीने काय निघतील ते तसंच घटवायचं आपण. इथं लागतं आपल्याला पण तसं. सांगा उदाहरण तुम्ही, तुमच्या परिचित असलेले सांगा. नम्रता भाभी, मनीषाताई, स्नेहा. करेक्ट. पाणी आणि त्याची शीतलता जसं एकमेकांना सोडून नाही. शीतलता कुठंतरी वेगळीकडे आहे आणि पाणी अन्य ठिकाणी आहे असं होत नाही. अन्यथा पाण्याला शीतलता राहणारच नाही. काहीतरी त्याचा वेगळाच धर्म म्हणावा लागेल. त्यामुळं पाणी आणि शीतलता जसं त्यांचा अयुतसिद्धपणा आहे, नित्य तादात्म्य संबंध आहे, तसं जीव आणि ज्ञान हे परस्परापासून भिन्न नसतात. अजून उदाहरण सांगा. त्यालाच ते तत्वार्थ म्हटलंय ना, तत्व आणि अर्थ एकत्र, पाणी आणि शीतलता. आता ते थोडं वेगळं प्रकरण झालं. पण म्हणजे तत्वार्थ श्रद्धामध्ये जे तत्वार्थ श्रद्धान जे म्हटलंय ते तत्व प्लस अर्थ ह्याचं श्रद्धान. तर मग पाणी पदार्थ आणि त्याची शीतलता गुण ह्याचं असंच ना. तत्वार्थाचा अर्थ त्याची अपेक्षा वेगळी आहे, इथं अपेक्षा आपण वेगळी लावतो. इथं द्रव्य आणि गुण घटवतोय ना आपण, त्यामुळे तिथं अग्नी आणि उष्णता. अग्नी आणि उष्णता सांगितलं की अग्नी आणि उष्णता आचार्यांनी सांगितलं. तुमचं उदाहरण सांगा. तुमच्या गळ्यात कानात काय आहे? उष्णता. हे मी सांगायचं, तुम्ही घालून बसताय आणि त्याचं उदाहरण मीच तुम्हाला द्यायचं. अग्नी आणि त्याची उष्णता, हे सॉरी काय, सोनं आणि त्याचं पिवळेपणा, त्याचा राजगुण जसं एकमेकांपासून भिन्न नाही आहेत, ते जसं अयुत सिद्ध आहेत किंवा त्यांचा नित्य तादात्म्य संबंध आहे. आता पिवळेपणा म्हणून ते पर्याय घेऊ नका, त्याचं गुण घ्या. जो राजगुण आहे त्याच्यातला रंगगुण आहे तर तो त्याच्यापासून वेगळा नसतो. तसं ज्ञान आणि आत्मा परस्परापासून भिन्न नसतात. काय म्हणता स्मिता? मला हे अयुत सिद्ध आणि तादात्म्य आणि हे तत्वार्थ म्हणजे ह्याची मला नाही अपेक्षा खरं कळली. म्हणजे मला सगळं सेमच वाटतंय. नाही, तुम्ही काय करताय,
तिकडचं इकडं प्रकरण लावायला लागलंय. तिथं पण बरोबर आहे की तत्व आणि अर्थाचं श्रद्धान करा म्हणून सांगितलंय, ते वेगळं झालं. तिथं कसं सांगितलंय, अर्थ म्हणजे पदार्थ म्हणलंय आणि तत्व तत्व म्हणजे त्याचा गुण म्हटलंय, त्याचा भाव म्हटलंय, त्या पदार्थाचा भाव म्हटलंय. म्हणजे अग्नी आणि उष्णता हेच उदाहरण दिलंय अगं तिथे. बरं तसं अपेक्षा लावली असेल. तत्पणा जो राहिलाय ना त्याच्यामध्ये, त्या पदार्थाच्या अनेक पर्यायामध्ये जो तत्त रूप राहिलाय त्याला म्हणलं तत्व. मग तत्व आणि अर्थ याचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन आहे असं सांगितलंय त्यांनी. मग ठीक आहे, तसं म्हणलं तरी सुद्धा चालतंय. तत्वार्थाचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन आहे. पण इथं आता आपण लावतोय ते द्रव्य आणि गुण सर्वथा वेगळे वेगळे नाही आहेत ह्याच्यासाठी उदाहरण लावतोय. मग तिथं अयुत सिद्ध म्हणजे काय की तादात्म्य असल्यामुळे वेगळे वेगळे नाही असंच ना. हा बरोबर, नित्य तादात्म्य म्हणायचं. कारण अनित्य तादात्म्यमध्ये पर्यायाचा संबंध द्रव्याशी करताना ते एक समयापुरतच असतं, परत त्याचा नाश झाला की ते वेगळं होऊन जातो पर्याय. मग तसं गुण कधीही वेगळे होत नाही आहेत, थोडा काळ राहिले आणि नंतर वेगळे झाले असं होत नाही आहे. त्यामुळं नित्य तदात्मरूप असतात ते गुण, द्रव्य आणि गुणाचा म्हणून नित्य तादात्म्य संबंध असतो असं म्हणलं. आणि दुसरा शब्द काय वापरला मी, अयुत सिद्ध असतात. म्हणजे काय, कुठून तरी येऊन जोडले आणि मग सिद्ध झाले असं नाही. मग ते जोडण्याच्या पूर्वीच अयुत म्हणजे न जोडताच ते सिद्ध आहेत असं तो स्वभावच आहे तसा. बरोबर, त्याला म्हणलं अयुत सिद्ध संबंध. आणि जे विशेषण लावतो आपण द्रव्याला, व्यक्तीला वगैरे, जसं आई किंवा काय आता महात्मा, हे विशेषण तुम्ही युतसिद्ध आहे का अयुतसिद्ध आहे? युतसिद्ध आहे, कारण जोडलंय कशाच्या तरी द्वारे आपण, कोणाच्यामुळं तरी. जसं ते डिंकानी एकाला दुसरं पान जोडलं म्हणतो, तर ते युतसिद्ध झाले. भलेही तुम्हाला एक दिसतंय आत्ता तरी सुद्धा ते एक नाही आहेत. मग त्याला म्हणलं युतसिद्ध, जोडून मग त्यांचा संबंध झाला आणि ते सिद्ध झाले तर ते युतसिद्ध म्हणलं. पण असं द्रव्य गुण एकमेकांना जोडून त्यांचा संबंध झालेला नसतो. काय तर सांगत होते मी, काय सांगत होते? खुलासा करावा म्हणलं होतं त्याच्यावर. उदाहरणं सांगत होतो ना आपण. तर जसं सोनं आणि त्याचं राजगुण हे परस्परापासून भिन्न नाहीत. अजून सांगा उदाहरण काय? पुद्गल. आता हे सगळे आपण बघतोय, सुवर्ण वगैरे हे सगळं पुद्गलच आहे, अग्नी त्याचं शरीर असं घेताना. पण असं आता स्पेशली तुम्हाला माहिती असलेली उदाहरणं लावा. जसं पाणी आणि त्याची शीतलता, अग्नी आणि त्याची उष्णता, सोनं आणि त्याचा राजगुण. आता हे 3 उदाहरणं बघितली, अजून सांगा. बरं, कोळसा आणि त्याचा काळेपणा, रंग नाही काळेपणा घ्यायला पाहिजे म्हणतो. म्हणजे बरोबर, तदात्मरूप आहेत त्यामुळे ते सुद्धा अयुत सिद्ध रूपच आहेत. कोळसा आणि साखर आणि त्याचा गोडपणा. बरोबर, साखर आणि त्याची गोडी हे सुद्धा गुण त्याच्याशी तदात्मरूप आहेत. म्हणजे मी तेच आज सकाळी विचार केला की गोडी कुठंतरी वेगळी आहे आणि साखर वेगळी आहे असं म्हटलं तर त्या साखरेला कोण ॲक्सेप्टच करणार नाही. मिरची आणि त्याचा तिखटपणा, कारलं आणि त्याचा कडूपणा, चंदन आणि त्याचा सुगंध, म्हणजे 5 इंद्रियांकडे असं विचार करून काढले होते उदाहरणं मी पण घेतलं होताना. म्हणजे आपल्याला परिचित असलेली सगळी अशी उदाहरणं जिथं की त्यांचा अयुत सिद्ध संबंध आहे किंवा तदात्मरूप संबंध आहे, असे ते द्रव्य आणि गुण परस्पराला सोडून राहत नाहीत. अजून तुमच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या उदाहरणांवर तुम्ही टॅली करू शकता. जर ते मग आम्हा ह्यांच्यावरून नेहमी अध्यात्म कसं लावतात, जर तो पुद्गल असून जड असून आपला स्वभाव सोडत नाही तर आपण का आपला स्वभाव सोडतो? तुमचा स्वभाव काय आहे सांगा? ज्ञाताद्रष्टा हा स्वभाव आहे, जाणणे एवढंच स्वभाव आहे, पण तुम्ही सोडून दिलाय तो स्वभाव. मला हे आत्ता सुचलं बरं का, मी सकाळपासून असा अध्यात्म विचार करत होते काय याच्यावर लावू शकतो आपण. तर हे असं सांगत होते माताजी पण की या पुद्गलाकडनं आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. जर ते उदाहरण सांगतात ना, चंदनाच्या झाडाला ते विषारी साप वेटोळे घातले तरी सुद्धा त्या चंदनाने असं राग नाही केला की तुम्ही किती विषारी आहात आणि तुम्ही मला त्रास देताय आणि म्हणून त्यांना सुगंध देणार नाही, असं नाही आहे. तो चंदन आहे तर कोणालाही असे ना सुगंधच देणार.
त्याचं सांगितलं ना, त्या कुऱ्हाडीने तोडायला आला जरी तो माणूस तरी त्या कुऱ्हाडीला सुद्धा सुगंधी बनवतो आणि त्या मनुष्याच्या हाताला सुद्धा सुगंधी बनवतो, असं त्या चंदनाचा स्वभाव असतो. पुढं जाऊन सांगितलं, परवा एक उदाहरण सांगितलं तो कुंतलगिरीमध्ये बहुतेक की चंदनाचंच की त्या चंदनाच्या लाकडानी चांबड्यावर बडवलं. चांबड्याला काय ते हे करायचं होतं, सपाट करायचं होतं का कशासाठी माहीत नाही, मी अर्धवट ऐकलेलं ते. आणि मग त्याला खूप वेळा पिटवून त्याचं काहीतरी बनवायचं होतं त्यांना, त्याच्यासाठी त्यांनी या लाकडाने त्याच्यावर घाव घालायला लागले. तर त्या लाकडाचं स्वभाव आहे सुगंध देणे, आणि त्या चांबड्याचा वास दुर्गंध आहे. मग याच्या संपर्कात येऊन चंदनाला किती बाधा झाली. तर उलट सांगितलं की याने तर स्वतःचा स्वभाव सोडलाच नाही चंदनाने, पण उलट त्या चांबड्याला सुद्धा याचा गुण लागला, म्हणजे त्याला सुद्धा सुगंधी येऊ लागली असं. मग तसं सांगितलं तुम्ही सुद्धा हे चांबड्यामध्ये आहात, आणि सांगितले तुमचा आत्मा म्हणजे पवित्र असं ते चंदन आहे. आणि मग ह्याच्यामध्ये राहून ह्याच्याबरोबर फिरून ह्याच्याबरोबर मार खाऊन त्याला मारून अनेक गतीमध्ये फिरून तरीसुद्धा आत्मा आपला स्वभाव सोडत नाही, पवित्रता सोडत नाही. चामडं भलेही बाहेर आहे, एक क्षेत्रावगा रूपाने आहे, तरीसुद्धा सांगितलं चामडं तुम्हाला अपवित्र बनवू शकत नाही. जीव हा नेहमी कुठल्याही चामड्यात गेला तरीसुद्धा पवित्र आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे, निष्कर्म आहे. पण आपण काय करतोय, विचारांनी अपवित्र बनतोय, अशुद्ध बनतोय, मलिन होतोय. त्यामुळं हे काय करणार नाही, बाहिरंगामध्ये असणारी दुर्गंधी वस्तू. कसं काय अशी वस्तू व्यवस्था बनली बघा की. इतका पवित्र आत्मा असताना का असल्या अपवित्र वस्तूमध्ये अडकलाय. शरीरासारखी सांगितलं ना, दुनियामध्ये दुसरी अपवित्र वस्तू नाही, मलिन वस्तू नाही. मग त्या एका वक्त्याने घटवलं होतं म्हणून की इंडियात अशी किंवा पूर्ण वर्ल्डमध्ये अशी कुठली मशीन नाही आहे की जी अन्नाला मल बनवेल. पण हीच मशीन अशी आहे की किती तुम्ही पवित्र, किती स्वादिष्ट, सुगंधी, एकदम पंचपक्वान्न रूप असणारी वस्तू जरी घातली तरी ती नियमाने मल रूपानेच बाहेर पडते. म्हणजे हे शरीरासारखं दुसरं दुर्गंधी आणि खराब साधन या दुनियात काही नाही. मग तरीसुद्धा त्याच्याशी प्रीती करतोय आणि अन्य शरीरामध्ये जाण्याची, तिथंच राहण्याची सगळी आपली तयारी चालू आहे. म्हणून भिन्नता जाणा. शरीराचा गुण भिन्न आहे, नियमाने ते सडणार, गळणार, विखरणार आणि नष्ट होणार शरीरात. पण जीव आहे तो त्याच्यापासून वेगळा, त्याचे गुण त्याच्यात सुरक्षित आहेत. कुठल्याही द्रव्यात गेला, कुठल्याही शरीरात गेला तरी सुद्धा तो आपला स्वभाव सोडणार नाही. म्हणून सांगितलं की पवित्रता परिणामात ठेवा, शरीरात नको. शरीराने तुम्ही स्वच्छ व्हायला जाताय की, पण तरी सुद्धा स्वच्छ होत नाही. किती वेळा दिवसभरात स्वच्छ करता शरीराला, सुगंधी बनवण्याचा प्रयत्न करता, पण जर त्याचा तो स्वभावच नाही आहे तर काही लावून सुद्धा होत नाही. आणि तेच सांगितलं जीव, जसं मागं अम्मा काय म्हणल्या होत्या, एखाद्याच्या पोटात जर रोग असेल ना, डायजेशनचा प्रॉब्लेम असेल एखाद्याला, तर त्याच्या तोंडाला दुर्गंधी असते. भलेही तो किती स्वच्छ करेल की तरीसुद्धा सांगितलं एक प्रकारची दुर्गंधी असते त्याच्या शरीरात असलेल्या बाधेमुळं तोंडामध्ये किंवा कुठल्या असं त्याच्या मलला, कफला वगैरे असं वास असतो एक प्रकारचा. मग हे त्याच्या काय म्हणायचं रोगाचं निदान आहे किंवा रोगाचं एक आयडेंटिफिकेशन आहे. जसं त्या सनत कुमारने थुकल्यावर सांगितलं त्याच्यावर माशी आली, कारण शरीरात दुर्गंधी रोग असं सुरू झालं होतं ना. मग तेच इंडिकेशन आहे की शरीरात जर रोग असेल तर तुमच्या या बाय प्रोडक्ट काय म्हणायचं बाहेर पडलेल्या प्रोडक्ट्सना सुद्धा काहीतरी वास असतो, एखादं वेगळेपणा असतो, त्याच्यामध्ये रंग असतो वगैरे. मग तसं सांगितलं की जो परिणामातून पवित्र असेल ना, तर त्याची बाहेर पडणारी सगळी वस्तू पवित्र असते. त्याचे शब्द, त्याची क्रिया, त्याचे भाव, सगळ्यामध्ये पवित्रता असते. पण आपण परिणामातून मलिन होतो, त्यामुळं बहिरंगात सगळं आपलं नको असं असतं वातावरण. त्यामुळं तिथं म्हणलं की आपण आपल्या परिणामांना सुधारा आणि आपले गुण आपल्यात आहेत ह्याचा विश्वास आणा, जागृत करा, आणि त्याला जाणं तर आपल्याला सुद्धा आनंदाची प्राप्ती सहज होणार. हो.
जाणा. पवित्रोऽहं शुचिस्वरूपोऽहं ज्ञातामात्रस्वरूपोऽहम्. ॐ विसर्जन. नमो हरिहं.